जे तरुण येतात त्या भरपूर तरुणांचं मत असते की सर आम्हाला शॉर्टकटमध्ये एखादी गोळी सांगा की जेणेकरून आम्ही संभोग करण्यासाठी गेलो म्हणजे आमचा परफॉर्मन्स सुधारेल. तर आपण वायग्रा गोळी काय काम करते, कोणत्या कोणत्या गोळ्या मार्केटमध्ये आहेत, आपण कोणती घ्यायला पाहिजेत आणि त्यापासून आपल्यावरती काय इफेक्ट साईड इफेक्ट होऊ शकतात आणि जर काही साईड इफेक्ट होत असतील तर त्याच्यावरती विना साईड इफेक्ट असलेले नॅचरल आयुर्वेदिक वायग्रा म्हणून कोणत्या गोष्टींचा आपण समावेश करू शकतो. तर वायग्रा काय काम करत असते, या ठिकाणी जे पेनिस आहेत, बऱ्याच लोकांना कॉन्फिडन्स नसल्यामुळे किंवा त्यांचं भरपूर स्ट्रेसफुल लाईफ असल्यामुळे, चुकीची लाईफस्टाईल असल्यामुळे त्यांचे या ठिकाणी व्यवस्थित ब्लड फ्लो होत नाही, म्हणजे मेंदू व्यवस्थित त्या ठिकाणी मॅसेज पाठवत नाही. तर अशा वेळेस ज्या वायग्रासारख्या ज्या गोळी असतात त्याबरोबर या भागामध्ये जननांगाच्या भागामध्ये त्या ठिकाणी जास्त ब्लड फ्लो करतात, त्यामुळे इरेक्शन येते आणि त्या गोळीच्या केमिकलनुसार काही कमी जास्त वेळेपर्यंत इरेक्शन टिकून राहत असते. तर आपण ज्या प्रमुख 4-5 गोळ्या आहेत ज्यांचा भरपूर लोक उपयोग घेतात त्यापैकी कोणत्या कोणत्या गोळीचा उपयोग कसा करायला पाहिजेत आणि कसा नाही करायला पाहिजे, त्यापासून धोके काय आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला सावधानीची सूचना अशी आहे की कोणतीही गोळी स्वतःच्या मनाने घेऊ नये. त्यासाठी योग्य सेक्स थेरपिस्ट जो एखादा तज्ज्ञ डॉक्टर आहे त्यांच्याकडे योग्य त्या टेस्ट करून जर घेतले तर आपल्यावरती कमीत कमी साईड इफेक्ट होतात, कारण की ॲलोपॅथी म्हणल्यावर त्या गोळींचे साईड इफेक्ट असतातच. तर सर्वप्रथम मार्केटमध्ये जी मिळते ती मिळते सिल्डेनाफिल, हा सर्वात कॉमन प्रकार आहे. ही गोळ्या घेतल्यानंतर 40 ते 60 मिनिटांनी काम सुरू होते आणि याचा 4 ते 6 तासापर्यंत प्रभाव राहतो. परंतु लक्षात ठेवा ही गोळी खूप जड जेवण करून घेऊ नये, म्हणजे एक तर काय हलक्या पोटी किंवा एकदम नॉर्मल फळ फ्रूट घेतलेल्या आहारावरती ही गोळी घ्यावी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी. दुसरी असती टाडानाफिल, याला विकेंड टॅबलेटसुद्धा म्हणतात. ही गोळी घेतल्यानंतर लगेच म्हणजे 30 मिनिटांमध्ये काम करायला सुरुवात करते आणि तिचा प्रभाव हा 36 तासापर्यंत राहतो. दुसरी असती वॉर्डनाफिल, ही म्हणजे लॉंग टर्म काम करते, 2 तासात काम करते आणि 8 तासापर्यंत टिकू शकते. आणि विशेष करून जे डायबिटीज आहेत त्यांच्यासाठी ही गोळी बनलेली आहे आणि त्यांनी पण मनाने घेऊ नये ही सूचना मी वारंवार सांगत आहे. ती तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच घ्या, नाहीतर अशा भरपूर केसेस झालेल्या आहेत की ज्यांनी मनाने गोळी घेतलेली आहे आणि संभोग करत असतानाच त्यांचं ब्लड हे थिक झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे आणि ते हार्ट अटॅक येऊन मरूसुद्धा शकतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टी मनाने करू नयेत. फक्त हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तुमच्या माहितीसाठी. आणि चौथी असते ॲवेनाफिल, ही सर्वात फास्ट काम करणारी आहे. ही फक्त 15 मिनिटामध्ये रिझल्ट दाखवते आणि जितके फास्ट आणि जितके लवकर रिझल्ट तितके साईड इफेक्टसुद्धा जास्त असू शकतात. त्यामुळे जर ही जी ॲवेनाफिल जी गोळी आहे ती कुठेही लोकल केमिस्टकडे मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला ते डॉक्टरांकडूनच घ्यावी लागते. कोणत्याही साईड इफेक्ट काय असू शकतात, डोके दुखणं, मळमळ होणे किंवा दुसऱ्या 2-3 दिवस व्यवस्थित झोप न येणे, BP वाढणे, आपलं ब्लड हे थिक होणे, यासारखी अनेक साईड इफेक्ट याचे बऱ्याच दिवसापर्यंत दिसू शकतात. त्यामुळे कोणत्याही तरुणांनी जर तुम्हाला कसल्याही प्रकारचा BP, शुगर, हार्ट प्रॉब्लेम किंवा कसल्याही प्रकारचा क्रिटिकल प्रॉब्लेम नसेल, सर्व काही व्यवस्थित असेल, फक्त तुम्हाला संभोग प्रॉब्लेम आहे हीच जर समस्या वाटत असेल तर या गोळ्यांच्या नादाला लागू नका. तुमचे व्यवस्थित लाईफस्टाईल दुरुस्त करा. योग्य त्या आयुर्वेदिक वायग्रा या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर आयुर्वेदामध्ये वाजीकरण प्रकरणामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या 3-4 औषधींची नावं तुम्हाला सांगत आहे. एक तर अश्वगंधा, शतावरी, सफेद मुसळी, माका रूट, शिलाजीत, ह्या 4-5 काही आयुर्वेदिक औषधी आहेत. याच्यापैकी एक जरी दररोज नित्यनियम जर घेतली तरीसुद्धा त्याचे तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसून येतील. उदाहरणार्थ कसं शतावरीचं चूर्ण किंवा अश्वगंधाचं एक चूर्ण, एक चमचा चूर्ण हे एक ग्लास दुधासोबत तुम्ही दिवसातून एक वेळ जरी घेतलं आणि योग्य ती लाईफस्टाईल फॉलो केली, जसं की सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, योग्य मेडिटेशन, रिलॅक्स राहणं, टेन्शन फ्री आयुष्य जगणं, 6 ते 8 तासाची झोप घेणं, चांगल्या प्रकारचा आहार घेणं, ह्या गोष्टी जर फॉलो जर केल्या तर तुमचं वय जर का 20 ते 40च्या दरम्यान असेल आणि जर तुम्हाला कसल्याही प्रकारचा आजार नसेल तर या नॅचरल गोष्टीनेच तुम्हाला रिझल्ट येतो. जर आपले याबाबत काही विशेष काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.